बॅटलफील्डवर पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानचा गळा आवळण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्यात। दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला पाण्या वाचून मारण्याची भारताची रणनीती आहे। त्यासाठी आता केंद्र सरकारकडून चिनाबचं पाणी रणबीर कालव्यामध्ये रोखण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत। चिनाबच्या पाण्यासाठी भारताची खिळी, पाणी रणबीर कालव्यात रोखणार, पाण्यासाठी कालव्याची लांबी वाढवणार, भारत पाकड्यांच्या तोंडचं पाणी पळवणार। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निर्दोष पर्यटकांचे बळी घेतल्यानंतर भारतानं तात्काळ सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली। त्यानंतर भारत पाकिस्तान संघर्ष झाला आणि युद्धविरामही झाला, पण जलवाटप करार अजूनही स्थगितच आहे। त्यामुळे पाकिस्तानला कायमच अद्दल घडवण्यासाठी आता भारतानं आणखी आक्रमक जलनीतीचं धोरण स्वीकारल्याचं दिसतंय। कारण आता चिनाब नदीवरील रणबीर कालव्याची लांबी आणि खोली वाढवण्याची केंद्र सरकारची योजना आहे। सध्या भारत चिनाब नदीचं पाणी मुख्यतः सिंचनासाठी वापरतो, पण आता सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातही या पाण्याचा वापर वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। त्यासाठी आता रणबीर कालव्यात दुरुस्ती केली जाते। रणबीर कालव्याची लांबी 120 किलोमीटरपर्यंत वाढवण्याची मोठी योजना आहे। सर्व संबंधित यंत्रणांना ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले। याशिवाय कठुआ, रावी आणि परगवाल कालव्यांमध्ये गाळ काढण्याचं कामही सुरू करण्यात आलं। त्यामुळे चिनाबचं पाणी अडवत पाकिस्तानचं तोंडचं पाणी पळवण्याची भारताची रणनीती आहे। खरं तर सिंधू जलकरारात चिनाब नदीचं पाणी महत्वाचं आहे। चिनाब ही पश्चिम वाहिनी नदी असून ती सिंधू नदीची उपनदी आहे। चिनाब नदीचा उगम हिमाचल प्रदेशातील बारालासचा पास परिसरात होतो। ही नदी जम्मू आणि काश्मीरमधून वाहत पाकिस्तानमध्ये प्रवेश करते। पाकिस्तानमधून वाहताना चिनाब नदी जंग आणि मुझफ्फरगड या जिल्ह्यातून जाते। शेवटी ही नदी पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सिंधू नदीला मिळते। सिंधू नदीत मिळण्याआधी चिनाबमध्ये झेलम आणि रावी नदीचं पाणी देखील येऊन मिळतं। सिंधू नदीच्या जलसिंचनात चिनाबच्या पाण्याचा मोठा वाटा आहे। त्यामुळे चिनाब नदीचं सिंधू नदीतील योगदान अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। हेच पाणी जर भारतानं रोखलं तर खऱ्या अर्थानं पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावर अनिश्चिततेचं सावट पसरण्याची आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। त्यामुळे दहशतवादाला खतपाणी घातल्यानं आता पाकिस्तानचंच पाणी बंद होण्याची चिन्ह आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।